नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ 243। काल आपण पाहिलं या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आपला भूम तालुक्यासाठी ते उमेदवार देणार, पण अचानक आज सकाळी त्यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी सांगितलं की निवडणुकीतून जे काही आपले उमेदवार अर्ज भरलेले असतील त्यांनी ते माघार घ्यायचे आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट विलास पवार असतील, काही त्यांचे मराठा समन्वयक मराठा सेवक असतील, ते या ठिकाणी आज अर्ज माघार घेण्यासाठी आलेले होते। आपल्यासोबत विलास पवार आहेत, ॲडव्होकेट विलास पवार। काय सांगाल वकील साहेब की दादांनी नेमका निर्णय कशामुळे अशा प्रकारचा घेतलाय? प्रथमतः सर्वांना जय शिवराय। तुम्ही विचारला की निर्णय का घेतला आहे। तुम्ही पाहता गेल्या 14 महिन्याची लढाई आहे। या लढाईमध्ये अनेक विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग करण्याचं काम जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाज व इतर समाजाने सुद्धा केलेलं आहे। आंदोलन करत असताना विविध प्रकारच्या अडचणी, विविध प्रकारचे मोठमोठे संकटं सुद्धा आली। त्या संकटावर मात करून या मराठा आरक्षण अतिशय एका विशिष्ट स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचलं होतं। सरकारला अल्टिमेट वारंवार दिले होते की आम्हाला आरक्षण द्या, आम्ही या राजकारणामध्ये पडणार नाही, परंतु शेवटच्या क्षणाला सुद्धा सरकारने पाहिजे तसं आम्हाला साथ दिली नाही आणि म्हणून नाविलाजास्तव सरकारनं आरक्षण न दिल्यामुळं जरांगे पाटलांना पुन्हा ते भूमिका घ्यावी लागली। परंतु भूमिका घेत असताना जरांगे पाटील केवळ काही असं एक असाधारण व्यक्तिमत्व आहे। 25-30 वर्षाचा लढा त्या व्यक्तीने आजपर्यंत केलेला आहे। म्हणून अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांना तळागाळातील राजकारणाचीच नव्हे तर पूर्ण चळवळीची सुद्धा अभ्यास आणि जाणीव आहे। म्हणून त्यांच्या लक्षात आलं की बाबा फक्त एका जातीवर किंवा मराठा समाजावर हे एवढं मोठं शिवधनुष्य उचलणं किंवा एवढं मोठं हे इलेक्शनमध्ये येणं हे काही योग्य होणार नाही। म्हणून त्यांनी मधल्या काळामध्ये मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील किंवा इतर जातींच्या बरोबर चर्चासत्र चालू केलं आणि कुठं काहीतरी समीकरण जुळतंय का नाही अशा स्वरूपाची भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आणि मग दादांच्या लक्षात आलं की भूमिका घेतलेली आपली योग्य आहे। म्हणून दलित आणि मुस्लिम बांधवाशी चर्चा केली। ती काही अंशी चर्चा जवळजवळ 50-60% अगदी पॉझिटिव्ह चर्चा झाली होती। परंतु अंतिम क्षणाला काल परवा काही कारणास्तव कुठं ते जे काय आपल्या चर्चा झाल्या, जे काही समीकरण होतं ते समीकरण जुळलं नाही आणि म्हणून अतिशय तळमळीने जरांगे पाटलांनी सांगितलं की आपण केवळ एका समाजावर जर समीकरण जुळलं नाही तर समाजाला पुन्हा त्या इलेक्शनमध्ये उतरवायचं, सामान्य माणूस पुन्हा इलेक्शनमध्ये उतरवायचा आणि जातीची हार करून घ्यायची अशा स्वरूपाचं आपल्याच्याने होणार नाही। अतिशय योग्य वक्तव्य करून योग्य मार्ग दाखवून सर्वांना सांगितलं की आपण जेवढे फॉर्म भरले ते फॉर्म माघारी घ्या। या कारणामुळे आपण त्या ठिकाणी फॉर्म आज किती मराठा सेवकांनी फॉर्म माघारी घेतलेले आहेत? किती लोकांची माघार आज आतापर्यंत झालेली आहे? हे बघा, अभूतपूर्व अशा गोष्टी भूम तालुक्यातील भूम परांडा वाशीच्या मराठा आंदोलकांनी आजपर्यंत इतिहास घडेल अशा घटना केल्यात। फॉर्म भरताना सुद्धा 10 ते 11 फॉर्म आम्ही एकाच वेळेस भरले होते। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, फॉर्म भरण्यासाठी एकामेकाला विरोध केला जातो, त्याचा फॉर्म कसा कटेल, परंतु आम्ही अगदी बांधवांनी एकाच वेळेस फॉर्म भरला आहे। आता तसाच आम्ही जवळजवळ आता 7 ते 8 बांधवांनी एकाच वेळेस फॉर्म काढलाय। आमच्या पूर्वी 2 जणांनी काढलेत, म्हणजे आज जवळजवळ 10 ते 11 फॉर्म आमच्या समोर निघलेत। अजून 2-3 राहिलेले फॉर्म निघतील। पुढची रणनीती काय असेल आपली? आता मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे? आपल्यासोबत सयाजीराजे हुंबे आहेत, काय भूमिका असणार आहे नेमकी? आता जय शिवराय। भूमिकेला दादा देतील तोच आदेश, सांगतील तेच धोरण बांधून आम्ही तोरण बांधण्याच्या आदेशानं या विधानसभेचे नॉमिनेशन भरलं। त्या चालू घडामोडीवर दादाला एका समाजावरती समीकरण जुळवणं शक्य नसल्यामुळं त्यांनी दलित समाज, मुस्लिम समाज, मायक्रो ओबीसीच्या समीकरणानुसार प्लॅनिंग करून ही निवडणूक पार पाडण्याचं त्यांचं ध्येय होतं। त्या समीकरणाला योग्यरित्या काही दादाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे दादाने काल अचानकपणे या निवडणुकीतनं माघार घ्यायची भूमिका स्पष्ट केली। ज्याप्रमाणे दादाने अर्ज भरण्यासाठी आवाहन केलं होतं किंवा आदेश दिले होते, त्याचप्रमाणे आज सकाळी दादांनी अर्ज माघारी घेण्यासाठी आवाहन केलं। त्याप्रमाणे ज्याप्रमाणे या बांधवांनी एकत्रितरित्या फॉर्म भरले होते त्याचप्रमाणे सर्वांनी एकत्रितरित्या हे फॉर्म माघारी काढले। पण येणाऱ्या निवडणुकीच्या पुढल्या कालावधीत दादा जो आदेश देतील किंवा दादाच्या म्हणण्यानुसार जो आरक्षणाच्या लढाईमध्ये दादा असेल किंवा आरक्षणाच्या भूमिकाच्या विरोधात असेल त्याच्या विरोधी भूमिकेमध्ये आम्ही आपापल्या परीने किंवा दादाच्या आदेशाप्रमाणे काम करतो आणि आरक्षणाची किंवा दादाची चळवळ हे पुढं इलेक्शन झाल्यानंतरही पुढं तेवत ठेवण्याचं काम या भूम तालुक्याच्या वतीने किंवा भूम परांडा वाशी मतदारसंघाच्या वतीने केलं जाईल।
राजकीय भूमिका काय असणार आहे नेमकी आता? आता मतदान करायचंय कुणाला? ऐका की मराठा समाज सगळेच मराठी स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी पूर्वीपासून तळपत आलेत, झिजत आलेत, आज यात उद्या. आमची एकच भूमिका असेल, आरक्षण आरक्षण आणि आरक्षण आणि सर्व मालाला हमी भाव. ही जे कडे देईल त्याच्या पाठीशी आम्ही सतत राहू. नाही तर आम्ही आमची सत्ता स्थापनेकरता आणखीन पुढचे 5 वर्ष पणाला लावून आम्ही पुढे सुद्धा आणखीन असे सगळेजण उतरून सत्ता स्थापन बदल करू. आपल्यासोबत या ठिकाणी आज दादांच्या आदेशाने तुम्ही अर्ज माघारी घेतलाय. इथून पुढची तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे? आता तुम्ही कुणाला पाठिंबा देणार आहात? जय शिवराय. ओमपरडावासी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी सूचित करू इच्छितो, मनोजदादाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा अशा आदेशानुसार आम्ही सर्वांनी मिळून अर्ज दाखल केले आणि शेवटी निर्णयानंतर त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये एकच उमेदवारी अर्ज राहील हे दादांनी सांगितलं होतं. परंतु आज सकाळचा निर्णय दादांनी जाहीर केला की एकाही 288 मतदारसंघापैकी कुठल्याही मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढणार नाही अशा स्वरूपाचा त्यांचा आदेश आल्यामुळे आम्ही सर्वांनी आपल्या स्वइच्छेने त्यांच्या आदेशानुसार आज सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की दादांच्या भेटीला गेल्यानंतर दादांनी असं सांगितलं की महाराष्ट्रामधील 288 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघ असे आहेत की ते माझ्यासाठी रेड झोन असे आहेत. त्यामध्ये पहिला म्हणजे बोमपरडावासी, त्यानंतर बार्शी, परळी आणि येवला या मतदारसंघामध्ये त्यांची कसोटी आहे. त्यांनी स्वतः त्या तीव्रता त्यांना ज्या आहेत आपण टीव्हीच्या माध्यमातून आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये पाहतच आलेलो आहे. आणि दादांनी आता काय सांगितलंय, उमेदवार पाडायचा आजची भूमिका त्यांची आहे. आणि उद्या परवा ते जे स्टेटमेंट देतील, जे आदेश देतील ते शिरसावंत मानून यापुढे आम्ही काम करणार आहोत. आता एक सकाळपासून एक क्लिप व्हायरल होतीये, आपण आपण सर्वांनी पाहिलं असेल की त्या ठिकाणी दादांची जी काल सभा सुरू होती त्या सभेत त्यांनी एक कार्यकर्ता मराठा सेवक उठला आणि म्हणाला की सावंतांनी या ठिकाणी विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाला. तर या ठिकाणी तुम्ही असं सावंतांना विरोध वगैरे काही या ठिकाणी होणार आहे का? या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं, सर्व उमेदवाराच्या वतीने मी सांगतो, येणाऱ्या काळामध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा दिवस आहे, शेवटचा दिवस. दादा आज संध्याकाळी उद्या सकाळी कुठल्याही उमेदवाराला नाव घेऊन जे आदेश देतील ते शिरसावंत मानून आम्ही पुढे हिरिरीने त्या उमेदवाराचा प्रचार करणार किंवा त्याला पाडायचं काम आम्ही निश्चितपणे करणार आहे. भले या ठिकाणी सावंताला मतदान करा किंवा सावंताला पाडा, राहुलबाईला मतदान करा किंवा पाठिंबा द्या, असा जो आदेश येईल त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांचे पावलं असतील हे या ठिकाणी आम्ही नमूद करतो. असं समजतंय की फेसबुक सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पण पोस्ट आहेत की जो मराठा समाजाला विरोध करेल, ज्यांनी आतापर्यंत विरोध पण केला आरक्षणाला, अशा व्यक्तींना पाडण्याचं काम हे मराठा समाज करणार. मुळातच बाबरसाहेब, मुळातच विषय असा आहे की आमची लढाई कुठल्याही एका जातीच्या विरोधात नाही. आमची लढाई आरक्षण मिळवण्याची आहे. कायदेशीर प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला आरक्षण बसत असून सुद्धा 17 जाती जर त्या ठिकाणी एका दिवशी घालत असताल आणि आम्हाला देत नसेल तर आम्ही काही शंड वगैरे नाहीयेत. परंतु केवळ जरांगे पाटलाचा आदेश पाळण्याची आमची भूमिका आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी शांत आहोत. परंतु दुसरी गोष्ट तुम्ही जी विचारली आहे राजकीय दृष्ट्या, जरांगे पाटलांनी अतिशय 2 लाईनमध्ये सांगितलंय की आजचा आम्ही जो महागार घेतो ती आम महागार नाहीये. एक पाऊल त्या ठिकाणी महागारी ह्यासाठी घेतोय की ही सर्वसामान्य जनतेसाठी लढाई आहे. येणाऱ्या काळामध्ये ही लढाई कायमस्वरूपी आरक्षणाची तेवत जर ठेवायची असेल तर आपल्याला 2 पावलं महागं घ्यावं लागतील. हा प्रांजळ हेतू या महागं घेण्याचा आहे. ह्याचा अर्थ असा वेगळा कुणीही काढायचा नाहीये की जरांगे पाटलांनी महागारी घेतली म्हणून. जरांगे पाटील कधी आयुष्यात महागारी न घेणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाची जी आमची लढाई पहिली होती त्यापेक्षाही तीव्र असणार आहे. मग कुणाचंही सरकार येऊ, महाविकास येऊ, महायुतीचा असो, त्याशी आम्हाला गेलं नाही. राहिला आता ह्या उमेदवाराचा प्रश्न, आधी जरांगे पाटलांनी सांगितलंय की जनता एवढी सुज्ञ आहे, कोणाला पाडायचंय कोणाला निवडून आणायची जनता ठरवेल. तो जनतेचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका कुठल्याही पाठिंबा दिलेला नाहीये, कोणाला पाडा सुद्धा म्हणलेला नाही. किंवा येणाऱ्या काळामध्ये माझी भूमिका 2 दिवसांमध्ये मी कुठल्या राखीव मतदाराला सांगायचंय किंवा कुठल्या अपक्षाला सहकार्य करायचं मी 2-3 दिवसांमध्ये सांगेल, अशा स्वरूपाची ठाम भूमिका आहे. त्याचं कारण असं आहे
की राजकारणामध्ये दादांना रस नाही. केवळ आरक्षण आणि आरक्षण. दादा आपल्या अण्णा म्हणलं तसं आरक्षण मुद्द्यावर त्या ठिकाणी आम्हाला लढायचं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादा काय जी भूमिका घेणार आहे त्या भूमिकेच्या पाठीमागं संबंध महाराष्ट्रातला मराठा समाज येणार आहे. 40 वर्षाची लढाई आहे. 400 ते 500 बलिदान मराठा समाजाने दिलेत, तरी सुद्धा अजून आमचीच काही लोक या पक्षाला चिटकून अजून सुद्धा ते निघत नाहीत. दुर्दैव दादा दोनदा रडले काल रात्री. दोनदा रडले, दोनदा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं अंतकरण समाजासाठी इतकं मोठं तळमळत आहे, तरी सुद्धा आपण जर अजून राजकीय पक्षाच्या जर गोंगड्या किंवा अजून पाय सोडत नसेल तर ही खूप दुर्दैवाची बाब आहे असं दादांनी सांगितलंय. म्हणून येणारा काळ सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे मात्र तिरकाळबाधी सत्य आहे. आपण पाहिलं या ठिकाणी आपल्यासोबत मराठा समाजातील उमेदवार या ठिकाणी ज्यांनी विधानसभेसाठी अर्ज केले होते 243 परांडा विधानसभेसाठी, तर त्यांनी ही काही माघार या ठिकाणी घेतलेली आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करत